जय जय रामकृष्ण हरी. श्री गुरु दत्तधाम श्री क्षेत्र गोंदी आयोजित प्रति एकादशी समर्पित होणाऱ्या सुबोध हरिपाठ निरूपण मालेत आजची सेवा समर्पित करण्यापूर्वी क्षणभर संत शिरोमणी नामदेव महाराजांचं स्तवन करूया आणि आजच्या सेवेला प्रारंभ करूया. जयाच्या करी श्री हरी घास घेई, हरी कीर्तनी नाचता दंग होई, स्वये पायरीसी सुखे घे विसावा, नमस्कार माझा तया नामदेवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज निज श्रावण वद्य एकादशी शके 1945 या सुबोध हरिपाठ निरूपण मालेत आजच्या सेवेकरता आपण संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या हरिपाठातील अनुक्रमानं आलेला 34वा अभंग निवडलाय. या अभंगामध्ये नामदेव महाराज असं म्हणतात, उपदेश सुगम ऐके रे ऐक, नाम हे सम्यक विठ्ठलाचे, जनी जनार्दन भावची संपन्न, विठ्ठल उद्धरण कली माझी, साधेल निधान पुरेल मनोरथ, नामेची कृतार्थ होसी जनी, नामा म्हणे नाम घेई तू झड करी, पावशी निर्धारी वैकुंठ पद, जनी जनार्दन भावची संपन्न, विठ्ठल उद्धरण कली माझी. गेल्या अनेक दिवसांपासून आपण ही सुबोध हरिपाठ निरूपण माला या श्री गुरु दत्तधामच्या वाहिनीवरून यथाशक्ती यथामती प्रसारित करतोय. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या सहसा बहुश्रुत नसलेल्या हरिपाठावर निरूपण सेवा श्री गुरु स्वामीरायांच्या चरणी, दत्त महाराजांच्या चरणी आजपर्यंत आपण समर्पित केली आहे. आणि हे संत शिरोमणी नामदेवरायांच्या हरिपाठ निरूपणाचं अंतिम पुष्प आपण आज दत्त महाराजांच्या चरणी वाहतो. नामदेवरायांच्या हरिपाठातील हा अंतिम अभंग आहे. या अभंगात नामदेवरायांनी संपूर्ण हरिपाठाचं सार आणलंय. ते म्हणतात, उपदेश सुगम. हा जो उपदेश आतापर्यंत केलाय, जवळपास 33 अभंग आणि हा 34वा अभंग. आतापर्यंत जितके अभंग झालेत, जे जे शब्द मला पंढरीनाथाच्या कृपेनं स्फुरले, मी आपणा सर्वांना सांगितले. तो जो उपदेश आहे तो अगदी सुलभ आहे, सुगम आहे, सोपा आहे. संत जेव्हा उपदेश करतात तेव्हा तो सहज साध्य असतो. सहज बोलणे हित उपदेश, अगदी सहजगत्या सहजरित्या संत बोलतात आणि संतांचं बोलणं, संतांची वाणी उपदेश ठरते. विचारवंत जाणीवपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांची भाषा जड जाते. सर्वसामान्यांना ती कळत नाही. परंतु नामदेवरायांचा हा उपदेश सुगम आहे, सुलभ आहे, कलियुगामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे, सोपा आहे सर्वांकरता. ते म्हणतात, बाबांनो ऐका, हा उपदेश तुमच्या करता आहे. उपदेश म्हणजे तरी काय हो? उप म्हणजे जवळ. संस्कृत भाषेत उप हा उपसर्ग जवळ, निकट अशा अर्थानं वापरला जातो, जवळ. आणि देश म्हणजे काय? देश म्हणजे आपलं नेमकं निजस्थान.
तुमच्या आमच्या नेमक्या स्वरूप स्थानापर्यंत, निजस्थानापर्यंत जाण्याकरता जी जवळची वाट आहे, जो जवळचा मार्ग आहे, त्याचं नाव आहे उपदेश. आणि हा उपदेश नामदेवरायांनी केलाय. ते म्हणतात, बाबांनो ऐका, हा उपदेश तुम्ही ऐका. असा जर उपदेश तुम्ही ऐकला, नाम हे सम्यक विठ्ठलाचे अत्यंत समतोल, अत्यंत समदर्शी तत्वज्ञान असलेलं हे नाम महात्म्य तुम्ही ऐका. बघा ना किती छान योग आहे. या नामदेव महाराजांच्या हरिपाठ निरूपणाची सांगता आज श्रावण वद्य एकादशीला होतीये. आत्ताच काही दिवसांपूर्वी जन्माष्टमीला आपण श्रीकृष्ण जन्म साजरा केला. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मदिवस साजरा केला, जन्मोत्सव साजरा केला. आणि अत्यंत पवित्र पुण्यपावन असलेला श्रावण मास, ज्याच्या बाबतीत भगवान शंकर स्वतः पार्वतीला असं सांगतात, 12 स्वपि मासेषु श्रावणो मेति वल्लभः. 12ही महिन्यांमध्ये मला श्रावण अत्यंत प्रिय आहे. का? कारण श्रवणार्हम यन्माहात्म्यम तेनासौ श्रवणो मतः. श्रावणामध्ये श्रवण भक्ती करावी, श्रावणामध्ये ऐकावं. आणि या श्रवण भक्तीचंच महात्म्य नामदेवराय इथे सांगतात. ते म्हणतात, ऐके रे ऐक, ऐक बाबा, हे जर तू श्रवण करशील तर तुझ्या जीवनामध्ये एकच काय, 12ही महिने श्रावण मास, श्रावणासारखा पवित्र पर्वकाळ रोज तुला अनुभवायला मिळेल. नाम हे सम्यक विठ्ठलाचे. विठ्ठलाचं नाव समदर्शी आहे, समतोल आहे आणि तुम्हा आम्हाला समत्व प्रदान करणार आहे. पुढे ते म्हणतात, जनी जनार्दन भावची संपन्न विठ्ठल उद्धरण कलिमाची. कलियुगामध्ये जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तर आपल्या आजूबाजूला जो जनता जनार्दन आहे, जी भूतमात्र आहेत, त्या सर्वांमध्ये परमेश्वराचं दर्शन घडवून देणारी एकमेव साधना आहे. त्या साधनेचं नाव आहे नामसाधना. सर्वाभूती आम्ही जर भगवत भाव धारण केला, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः असं श्रीमद भगवद्गीता आपल्याला सांगते. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सोडून या ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, येरते ऐका मायाबद्ध. एकनाथ महाराज देखील असं सांगतात, जो सर्वत्र समभावानं, सर्वत्र भगवत भावानं, सर्वत्र वासुदेव भावानं आपल्या आजूबाजूच्या भूतमात्रांमध्ये जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं माऊली ज्ञानेश्वरी सांगतात. अगदी तत्तुल्य त्या दृष्टीनं जगताकडे पाहतो. जगत म्हणून पाहतच नाही, जनार्दन म्हणून पाहतो. तो भाव खरा संपन्न भाव आहे, तो भाव खरा श्रेष्ठ भाव आहे. आणि तो भाव कधी प्राप्त होतो, जेव्हा कंठी विठ्ठल नाम धारण करतो मनुष्य. म्हणून एक माझा ऐका, हा नाममार्ग सर्वांनी अंगीकारा. असा नाममार्ग तुम्ही एकदा का अंगीकारला की मग काय होईल, साधेल निधान. काय होईल, तुम्हाला गुप्तधन सापडेल, गुप्त ठेवा, रहस्य सापडेल, वर्म सापडेल. जे वर्म जपी तपी संन्यासी योगी हठयोगी ऋषी मुनी राजर्षी ब्रह्मर्षी यांना शेकडो युग तप करून सुद्धा प्राप्त झालं नाही, त्यांना उमजलं नाही, ते वर्म संतांनी तुम्हा आम्हाला सोपं करून नाही का सांगितलं. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंड्या हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडावो वाळोनी, ऐसा हा कीर्तनी प्रेमरस. नामसंकीर्तनामध्येच हे आपल्याला साध्य होईल. साधेल निधान. जे बाकी कुणालाही जो ठेवा गवसला नाही, सापडला नाही, तो ठेवा
फक्त नामधारकाला सापडल्याशिवाय राहत नाही. पुरेल मनोरथ. तुमचं आमचं मन एखाद्या रथापेक्षा जास्त धावाधाव करतं, परंतु मनाचे हे मनोरथ सिद्धीस जाण्याकरता केवळ नामसाधनेची जरूर आहे. नामेची कृतार्थ होसी जनी. तू कुठल्याही मार्गाचा जरी अवलंब केलास तरी सुद्धा शेवटी तुला नाममार्गावरती यावं लागेल. बाबा रे, हा राजमार्ग आहे, म्हणून तुला जर कृतार्थ व्हायचंय तर तू नामसाधना कर. आणि नामदेवराय शेवटी असं सांगतात, नामा म्हणे नाम घेई तू झडकरी, पावशी निर्धारी वैकुंठ पद. अनेक वेळा निश्चयपूर्वक नामदेवरायांनी या हरिपाठाच्या अभंगातून वारंवार सांगितलंय, सारी कामं सोड, वेळ करू नकोस, खूप वेळ झालाय, वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. जे आपलं निजध्येय आहे, जे आपलं निजस्वरूप आहे, जे आपलं आत्मतत्व आहे, ते आपल्याला नेहमी बोलावत असतं. म्हणून अन्य कुठल्याही साधनाच्या साध्याच्या मागे न लागता नामा म्हणे नाम घेई तू झडकरी. काय कर? भगवंताचं नाम घे. कारण भगवंताचं नाम हे त्याचं सूक्ष्म रूप आहे. अगदी भगवंताच्या तू जवळ जाऊन पोचशील. त्यामुळं कसा जाऊन पोचशील? पावशी निर्धारी वैकुंठ पद. याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. तुला मोक्ष ही नित्यसाध्य वस्तू आहे. मोक्ष मिळाला असं म्हणणं चुकीचं आहे. वेदांत असं सांगतो. का? कारण आपण नित्यमुक्तच आहोत. फक्त आपल्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपण बंधनात आहोत. वास्तविक मोक्ष ही नित्यसाध्य वस्तू आहे. भगवान ही नित्यसाध्य वस्तू आहे. येशा हृदिस्थो भगवान. पण असं असून सुद्धा आपल्याला भगवत दर्शनाची ओढ लागते की नाही? आपल्याला मोक्ष व्हावासा वाटतो की नाही? आपल्याला मुक्त व्हावंसं वाटतं की नाही? जरी खरं असलं तरी सुद्धा ही जीवनमुक्ती, ही विदेहमुक्ती, ही नित्यमुक्ती उपभोगायची जर असेल तर नामा म्हणे नाम घेई तू झडकरी. अगदी तात्काळ कल करे सो आज कर, आज करे सो अब. उद्या काय होईल, पुढच्या क्षणी काय होईल याचा क्षणाचाही भरवसा नसताना अन्य कुठल्या साध्य साधक भावामध्ये गुंतण्यापेक्षा जर साधक नाममार्गावरती येईल, नामधारक बनेल, तर त्याला निश्चयानं पावसी निर्धारी. निर्धारी म्हणजे निश्चयानं, अगदी 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 शब्देवर नामदेवराय सांगतात वैकुंठ पद. काय पावशील? काय मिळेल तुला? बाकी सगळी पद नश्वर आहेत. कितीही मोठं मंत्रीपद मिळालं, कितीही मोठं जनपद मिळालं, कितीही मोठं सन्मानाचं पद मिळालं, कितीही मोठी खुर्ची मिळाली, तरी तिची सर वैकुंठ पदाला येत नाही. लोक स्वर्गवासी झाल्यावर, इहलोक सोडल्यानंतर मोठ्या कौतुकानं लिहितात वैकुंठवासी. परंतु हे वैकुंठ इहलोक सोडून गेल्यावर मिळतं असं नाही. ते याच लोकामध्ये मिळण्याची सोय, याच लोकामध्ये ज्या देहात आपण आहोत त्या देहामध्ये हा मुक्तीचा सोहळा तुम्हा मला अनुभवता येतो. त्याकरता काय करावं लागतं? फक्त भगवन नामानुसंधानात राहावं लागतं. जनी जनार्दन भावची संपन्न, विठ्ठल उद्धरण कली माझी. जर सर्वाभूती भगवत भाव ठेवला, पावलं नाममार्गावरती चालत राहिली आणि कंठी भगवंताचा अखंड नामानुसंधान राहिलं तर वैकुंठपद प्राप्त होणं शक्य नाही. तुकोबारायांनी सदेह वैकुंठपद प्राप्त केलं. तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. तुकोबारायांनंतर अनेकांनी तो मार्ग आचरला, अनेकांनी नाममार्ग आचरला आणि अनेकांनी वैकुंठ साध्य केलं. तुकोबाराय नेहमी सांगायचे, आम्ही वैकुंठवासी
आलो याच कारणासी, आमचं मूळ गाव वैकुंठ, आमचा मूळचा पत्ता वैकुंठाचाच, म्हणून आपण सर्वजण त्या भगवंताच्या चरणाचे रज आहोत आणि भगवत चरणापर्यंत नेऊन पोहोचवणारं नाम आहे. त्या नामाचं महात्म्य, त्या नामाचा अधिकार आजपर्यंत नामदेवरायांच्या हरिपाठाच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या चरणी यथाशक्ती यथामती अर्पण करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण हरिपाठ निरूपणात जे योग्य बोललो असेल ती गुरुकृपा, जे चुकलं असेल ते माझ्या वाणीचे दोष माझ्या पदरात आपण नक्कीच बांधून द्याल आणि यतिराज श्री गुरु स्वामी महाराज आणि भगवान जगद्गुरु दत्तात्रेय यांच्या चरणी झालेली सेवा याच विज्ञापनेसहित आपण सर्वजण समर्पित करूया आणि आजच्या निरूपण सेवेला इथेच पूर्णविराम देऊया. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.